नमस्कार, मी रत्नाकर आणि आपण पाहत आहात नागपूर समय न्यूजचं मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर पोलिसांच्या NDPS पथकानं ऑपरेशन थंडर अंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे। मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज अपार्टमेंट परिसरात छापेमारी करून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून आरोपींकडून 52 ग्रॅम MD पावडर, 3 मोबाईल फोन, 1 महिंद्रा स्कॉर्पिओ कार आणि 1 ॲक्टिवा मोपेड जप्त करण्यात आली आहे। या सर्वांची एकूण किंमत अंदाजे 16,25,000 रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांना अद्याप एक फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचं सांगितलं। या प्रकरणी NDPS कायद्यानुसार मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर प्रजापती मेट्रो स्टेशन जवळील अंडरब्रिजवर एकदा पुन्हा कंटेनर ट्रक फसल्यामुळे परिसरात ट्रॅफिक जाम निर्माण झाला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार कंटेनर चालकाने अंडरब्रिजमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पुलाची उंची कमी असल्याने ट्रक आतमध्ये अडकला। ट्रकला मागे घेण्याच्या प्रयत्नात दोन्ही बाजूंनी वाहने रांगेत उभी राहिली आणि नागरिकांना यामुळे मोठी अडचणीचा सामना करावा लागला। लक्षात घ्या, याच ठिकाणी आधी अनेक वेळा मोठ्या वाहनांची फसण्याची घटना घडलेली आहे आणि अद्यापही प्रशासनाकडून स्थायी उपाययोजना करण्यात आलेली नाही। भंडारा जिल्ह्यातील अद्याड गावात देशी मद्य विक्रीत खुली लूट सुरू आहे, तरीही प्रशासनाने अद्याप मौनच बाळगलेलं आहे। ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशन असूनही बाजार चौकातील देशी मद्य भट्टीवर प्रिंट रेटपेक्षा जास्त दरात ही विक्री केली जात आहे। उदाहरणार्थ 180 ml मद्य ज्याची किंमत 80 रुपये आहे ती 90 रुपयांना विकली जाते, तर 90 ml मद्यावर 50 रुपयापर्यंत वसुली केली जाताना दिसते। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की भट्टीवर घाण, मच्छरांचा प्रकोप आणि चुकीचे दरबोर्ड असूनही राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि प्रशासन याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे। बुच्ची बाबू सना निर्देशित फिल्म पेड्डीचं गाणं चिकिरी चिकिरी शुक्रवारच्या दिवशी रिलीज झालं आहे। रामचरण आणि जान्हवी कपूर यांच्या या गाण्याला सर्व भाषांमध्ये मिळून 24 तासात 46 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत। रामचरणच्या या हिट गाण्यानं शाहरुख खान आणि अल्लू अर्जुन सारख्या कलाकारांना मागे टाकलंय। गाणं बॉक्स ऑफिसवर आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतंय, तरीही जान्हवी कपूर सोशल मीडियावर एक विनोदाचा विषय बनत आहे। AR रहमानच्या या गाण्याला मिळालेल्या व्ह्यूजमुळे हे गाणं या वर्षातील सर्वाधिक पाहिलं जाणारं आणि सर्वांचं अधिक आवडतं संगीतचं ट्रॅक ठरलेलं दिसतंय। भोपाळमध्ये 21 वर्षीय मॉडेल खुशी अहिरवार यांची संदिग्ध परिसरात हत्या झाली असून याला संपूर्ण शहर हादरलेलं आहे। शिक्षण सोडून मॉडेलिंगमध्ये नाव कमावणारी खुशी सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्समध्ये लोकप्रिय होती, मात्र तिच्या हास्याखाली काही गहन वेदना दडलेल्या होता का, असा प्रश्न आता सर्वांना सतावतोय। सांगितल्याप्रमाणे खुशी बॉयफ्रेंड सोबत उज्जैनहून भोपाळला परत येत असताना बसमध्ये अचानक बेशुद्ध अवस्थेत आढळली। रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला। कुटुंबाचा आरोप आहे की ही मृत्यू नसून ही हत्येची घटना आहे, कारण तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या। पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईपर्यंत कुठलाही निष्कर्ष न देण्याचं सांगितलंय। आरोपी बॉयफ्रेंड सध्या पोलिसांच्या अधीन असून त्याचा पुढील तपास सुरू आहे। उभरत्या मॉडेलची दुःखद कथा आता न्यायाची मागणी करते। तर आजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। देश, जग आणि तुमच्या शहरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटूया। धन्यवाद।